In today's world, especially the digital world, I was just asking, I know it is one of the papers that has been taught. I don't remember exactly whether it is SSC paper or DSC paper, but I know there is a title like that because dealing with exams, I remember the names of almost all the papers that are taught for arts and science and commerce. The most important concept here is, when you travel, you have to write about it. That is what geography is all about. Being from geography, I can tell you for sure. How do we start learning geography is somebody who have traveled far and wide, they have described continents. So today we talk about continents. So similarly, when a person travels, each and every one of us have a different experience. It could be, a small experience, but noting it down and, making it go public plays a very important role, because you actually start understanding people, you start understanding the cultures, you start understanding that place. And especially in a country like India, which is so very diverse, understanding culture of those places, it could be a small hamlet, a small village, becomes very important. When we come to Perne Taluka, each village of Perne is different from the other village. They have got some speciality. And understanding that becomes very important, because when students come to this college, they come from a different background. So we, all of us who are in the teaching field, require to understand the background of the students. आपल्याला माहिती आहे की प्रवास वर्णन याची सुरुवात आपण जर त्याची मूळ शोधत गेलो पाठीमागे, तर अगदी प्राचीन साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला थेट प्रवास वर्णन असं जरी म्हणता आलं नाही, तरी तशा स्वरूपाची वर्णनं किंवा तशा प्रकारचे काही प्रकार आपल्याला निश्चितपणे बघायला मिळतात. अगदी इंग्रजीमध्ये सुद्धा किंवा युरोपियन साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसेल की तिथे ट्रॅव्हलॉग हा शब्द रूढ होण्याच्या आधी किंवा ट्रॅव्हल लिटरेचर तिथे प्रसिद्ध होतं. म्हणजे प्रवासाचा उपयोग करून लिहिलं गेलेलं साहित्य, अशा प्रकारचं साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये लिहिलं जात होतं. ट्रॅव्हलॉग हा शब्द जो आहे तो सुद्धा तसा, जर त्याची उत्पत्ती बघितली तर तो सुद्धा काहीसा गमतीशीर अशा प्रकारचा शब्द आहे असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे ट्रॅव्हल आणि मोनोलॉग अशा दोन शब्दांच्या कॉम्बिनेशन मधून खरं तर हा शब्द इंग्रजीमध्ये तयार झालेला आहे. प्रवास आणि मोनोलॉग म्हणजे स्वगत. त्याच्यामध्ये लॉग हा शब्द जो आहे तो लोगस हा ग्रीक शब्द मुळातला, तर त्याच्यापासून तयार झालेला आहे. लोगस म्हणजे बोलणं, म्हणजे ट्रॅव्हलॉग म्हणजे एक प्रकारे प्रवासाविषयी बोलणं. लिहिण्याच्याही आधी बोलणं होतं आणि प्रवास करून आलेले लोक, विशेषतः वेगवेगळ्या प्रकारचे खलाशी असतील, व्यापारी असतील किंवा अशा पद्धतीने या उद्योगाने प्रमुख विशेषतः राजकीय किंवा आर्थिक उद्देशाने प्रवासाला बाहेर पडलेले, आपला देश सोडून बाहेर गेलेले लोक जे असायचे, ते आल्यानंतर मग आपण काय बघितलं, कोणत्या देशांमध्ये गेलो, कोणकोणत्या प्रकारच्या लोकांशी, तिथल्या लोकसंस्कृतींशी आपला परिचय झाला किंवा संबंध आला, त्याच्याविषयी इतरांना सांगायचे. विशेषतः ज्या राजाकडून त्यांना पाठवण्याकरता, प्रवासाकरता मदत केलेली असायची, त्या राजालाही उत्सुकता असायची की आपल्या पलीकडचे प्रदेश कशा प्रकारचे आहेत नेमकेपणाने, आपल्याला साम्राज्य विस्तार करायचं झालं तर त्या दृष्टिकोनातून काही चाचपणी करता येईल का या माध्यमातून, याच्याकरताही अशा प्रवासांना पाठवलेलं असायचं. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून ही सगळ्या प्रकारची माहिती त्यांना सांगितली जायची, त्यांच्याकडून ऐकवली जायची, त्यांच्याकडून ऐकली जायची. आणि म्हणून एक प्रकारे हे बोलणं होतं प्रवासाविषयीचं, आणि म्हणून ट्रॅव्हलॉग हा शब्द रूढ होत गेला. विचार केला तर या कालावकाशाचं जे भान आहे, तर ते भान आपल्याला प्रवासामध्ये अतिशय महत्वाचं असतं. आणि त्यामुळं आपल्याला दिसेल की प्रवासामध्ये प्रवास करताना आपण कोणकोणत्या काळाच्या पार्श्वभूमीवरती प्रवास करतो आहोत. तो प्रवास, जसं की तुमच्या मॅडमनं सुरुवातीला उद्घाटनाच्या सत्रामध्ये सांगितलं की पेडण्याला बाहेरून येणारा विद्यार्थी, गावातून येणारा विद्यार्थी तो पण प्रवासच करत असतो, तर त्याचाही अनुभव हा प्रवासाच्या मध्ये आपल्याला एक घरी धरून पुढे जाता येतं का, असा एक विचार आपल्याला एक केंद्रावरती देता येतो. खरं तर आपल्याला असं दिसेल की जेव्हा आपण मराठी साहित्याच्या संदर्भातला प्रवासाचा विचार करतो, त्यावेळेला
कोणत्याही प्रकारे आपल्या गावातून बाहेर गेलो, म्हणजे मुख्यतः प्रसिद्ध की पंचक्रोशीच्या बाहेरचा असणारा भाग हा प्रवास या सदृश लेखनामध्ये येऊ शकतो, इथपर्यंत आपल्याला ही संकल्पना व्यापक घेता येते. कारण की अपरिचित असणारा, नाविन्याचा असणारा अद्भुताचा भाग हा आपल्या एका विशिष्ट भौगोलिक परिसराच्या पलीकडचा भाग असतो आणि त्यामुळं भिन्न स्थळ काळातील अंतर हे जे आहे ते आपल्याला प्रवासाच्यासाठी अतिशय महत्वाचं असले दिसेल. आणि DHGला हे प्रपोजल पाठवलेलं होतं की आम्हाला सेमिनार करण्याची संधी द्या. यामध्ये माझ्या विभागातले प्राध्यापक आनंद कोळंबकर सर हे या प्रस्तावाच्या मागे फार लागलेले होते. त्यांनी तो प्रस्ताव तयार केला, DHG पर्यंत पोहोचवला. आमचे मागचे प्रिन्सिपल फिलिप सर आणि आमच्या विद्यमान प्रिन्सिपल प्रवीणा केरकर यांनी सुद्धा भरपूर आम्हाला प्रोत्साहन दिलं की हा सेमिनार इथे झाला पाहिजे. आणि केशव सरांनी तर आपल्या बाजूने भरपूर प्रयत्न करून यावेळेला आम्हाला तो प्रस्ताव मंजूर करून दिला. म्हणून हा आम्ही सेमिनार आज इथे साकार होताना दिसतो.